सर्वाधिक आयुष्यमान असलेलं चिंचेचं झाड शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या अतिशय चांगलं उत्पन्न देतं। भोकरदन तालुक्यातल्या गोद्री गावासह अनेक गावातील 850 ते 900 महिलांना या उद्योगातून रोजगार मिळालाय। पाहूयात यावरचा खास रिपोर्ट। चिंच दिसली की लहानपण डोळ्यासमोरून गेल्याशिवाय राहत नाही। ही चिंच पाहून तोंडाला पाणी सुटणार नाही असं फार क्वचितच आढळतं। या चिंचेच्या व्यवसायातून अनेक महिलांना रोजगाराचं साधन मिळालंय। भोकरदन तालुक्यातील गोद्री हे 2500 लोकसंख्या असलेलं गाव आहे। या गावात गेल्या 40 वर्षापासून परंपरागत चिंचेचा व्यवसाय केला जातो। भोकरदन तालुक्यातील आजूबाजूच्या परिसरातील भागातून झाडं विकत घेऊन त्या झाडांच्या चिंचा तोडून गोद्री गावात आणल्या जातात। एका झाडाला जवळपास 8 ते 10 क्विंटल माल निघतो। या आणलेल्या चिंचेतून टरफलं आणि त्यातील चिचोके बाहेर काढण्यासाठी महिलांना प्रति किलो 10 रुपये याप्रमाणे मजुरी दिली जाते आणि त्यातून या महिलांना प्रतिदिन 250 ते 300 रुपये रोजगार मिळतो। 40 वर्षापासून फोडून राहिलो याचीच आम्ही, तर 30 किलो 40 किलो 35 किलो 10 किलो अशी रोजगारी पडते आम्हाला। 250 300 400 अशापासून पडतो। तर घरातले पोरं सोरं समजा असे धरून सनी 4-4 5-500 रुपये हजेरी पडते आम्हाला समजा तिच्यामध्ये। तर आम्हाला 3-4 महिने पाणी पडोस तर चालतं समजा 4 महिने। लहान मोठे सर्व हजार मजूर या फडावर पोट भरतोय। कारण हे 30 किंवा 25 वर्षापासून आम्ही हा धंदा चालू केलेला आहे आणि ह्या धंद्यामध्ये आमचे सर्व लहान थोर मंडळी सगळे शेतात मध्ये गरमीचे काम नसल्यामुळं आम्ही इथं आज सगळे पोट भरतो। आम्ही 100 रुपये किंवा 150 रुपये असे 10 रुपये किलोना हे चिचा फोडतो आणि ह्या चिचावर सर्व मंडळी पोट भरते आमच्या गावातील। भोकरदन तालुक्यात गेल्या 4 वर्षांपूर्वी दुष्काळी परिस्थितीत गोद्री या गावाने चिंचेच्या व्यवसायाच्या माध्यमातून दुष्काळावर सुद्धा मात केली आहे। या गावामध्ये गेल्या 2-3 वर्षापूर्वी जो दुष्काळ पडला तर खरोखर आमच्या गावावर एक संकट होतं की या संकटात उभं राहायचं कसं, या दुष्काळाला तोंड द्यायचं कसं। तर खरोखर मी या व्यापाऱ्यांचं या ठिकाणी कौतुक करू इच्छितो की या व्यापाऱ्यांनी या दुष्काळामध्ये खरोखर या गावाला साथ दिलेली आहे की प्रत्येक गरीब कुटुंबामध्ये, प्रत्येक गरीब कुटुंबातली जी स्त्री असेल बाई असेल की या फडावर यायची आणि दररोज 200-300 रुपये रोज कमवायची आणि त्यातून तो आपला घरचा उदरनिर्वाह करायची। माझा माल कमीत कमी 1000 टन हा झालाय। मग तो मार्केट माल झाला तयार झाल्यानंतर मी नगर मार्केटला तो विकून टाकलाय। तो जास्तच तांदूळ खटाईसाठी तो माल बनतोय। नंतर त्याला जास्त खटाईसाठी उपयोग होतो, नंतर चॉकलेटमध्ये उपयोग होतो ह्या मालाचा। हे माल माझ्याकडं कमीत कमी 1000 टन 2-2.5 टन माल तयार होतो। या गावातील चिंचांना महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, केरळ या राज्यात मोठी मागणी होत आहे। विशेष म्हणजे उन्हाळ्यात 4 महिने चिंचेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झालाय। सुबोध जाधव, न्यूज 18 लोकमत, जालना।